ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना ही पूर्ण आजीच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा विचार करत पूर्ण आजी कल्पनाला म्हणते की अगं ती मुलगी प्रतिमासारखीच कशी वागते गं. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही सायलीबद्दल बोलता का. तर पूर्ण आजी म्हणते हो. तेवढ्यात पाठीमागून अस्मिता आणि तन्वी दरवाजातून त्यांचे ते बोलणे ऐकत असतात. पूर्णाई म्हणते की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने मला माझ्यासाठी गुलाबजाम केले. तेव्हा सायलीने कसे पूर्ण आजीला गुलाबजाम भरवले हे सर्व आता पूर्ण आजीच्या डोळ्यासमोर येते. पूर्णाई म्हणते की कृष्ण जन्माच्या दिवशी प्रतिमाने जो पाळणा म्हटला होता तोच पाळणा सायलीने गायला. तर आता ते सुद्धा पूर्णाजी आणि कल्पनाच्या डोळ्यासमोर येते. पूर्णाई म्हणते की गणेशोत्सवाच्या दिवशी सायलीने सांजेच्या पोळ्या केल्या ज्या प्रत्येक गणपतीला प्रतिमा करायची आणि तिने जास्वंदीची फुलेसुद्धा गणपती बाप्पाला वाहिली. तर कल्पना म्हणते की हो ना पूर्णाजी, हे सर्वच मला खूप आश्चर्यजनक वाटते. तर लगेचच इकडे तन्वी कपाळाला हात लावते. पूर्णाजी म्हणते की कल्पना, हे सर्व योगायोग कसे असू शकतील. पूर्णाजी म्हणते की आणि पूजेचा मानसुद्धा त्या सायलीला कसा मिळाला. पूर्णाजी म्हणते की तो मान तन्वीला मिळायला हवा असं देवाच्या मनात असेल, मग तो या मुलीला कसा मिळाला. पूर्णाई म्हणते की फुलं ही तिच्याच हातून वाहिली गेली आणि आरती ही तिच्याच हातून कशी ओवाळली गेली. ते सर्व आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येते. कल्पना म्हणते की सायलीचे विचार, सायलीचा स्वभाव हे सर्व प्रतिमासारखे आहे. तेव्हा तिच्यातील बोलणे मला प्रतिमा त्यासारखेच जाणवते. कल्पना म्हणते की मला असं वाटतंय की प्रतिमा आणि सायलीच मायलेकी आहेत. तेव्हा पूर्णाई म्हणते की पण प्रतिमाची लेक तर तन्वी आहे ना. पूर्णाजी म्हणते की तन्वीत प्रतिमाचा एकही गुण का दिसत नाही आणि प्रतिमाचे सगळेच गुण या सायलीमध्ये कसे आहेत. तर इकडे नाक मुरडत तन्वी म्हणते की ज्याची भीती होती अखेर तेच झालं आणि या म्हातारीला सुद्धा आता सायली हीच तन्वी असल्याचे तिला वाटू लागले. तर रागाने तन्वी तिच्या तिथून निघून जाते. तेव्हा इकडे तन्वी रूममध्ये येऊन डोक्याला हात लावते आणि म्हणते की मेले आता मी ठार मेले. तन्वी म्हणते की ती सायली हीच खरी तन्वी आहे. आता या म्हातारीला सुद्धा खात्री वाटायला लागली आणि याचा जर एखादा पुरावा मिळाला तर आता आपण मेलोच. तर अस्मिता लगेचच तन्वीकडे येत म्हणते की इकडे अशी अचानक निघून का आलीस. सायलीचे सर्व गुण आपल्याला दिसले ना, तेव्हा चल आपण आता पूर्ण आजीकडे जाऊन तिचा गैरसमज दूर करू. तर तन्वी म्हणते काय गैरसमज दूर करणार आहो आपण. तन्वी म्हणते त्यांनी तर ठरवूनच टाकलं सायली हीच तन्वी आहे, तेव्हा मी खरी तन्वी आहे याचा मी आता काय पुरावा देऊ. अस्मिता म्हणते की चल आपण सायलीच्या विरोधात काहीतरी पुरावे शोधूयात आणि ती सायली किती नीच आहे ना हे आपण पूर्णाईला दाखवून देऊ. तर तन्वी म्हणते की हो, आता सायलीचा फुल अँड फायनल बंदोबस्त करायलाच हवा. तर अस्मिता म्हणते कसा. तेव्हा तन्वी विचार करू लागते. तर आता इकडे रविराज सुभेदारांच्या घरात बसून स्टडी करत असतो. तर अर्जुन तिथे येत म्हणतो की आता एकाच घरात दोन विरोधी वकील एकाच केसचा स्टडी कशी काय करणार. तर रविराज म्हणतो की अलीकडे अशा काही गोष्टी घडतात ना, म्हणून मला आता कशाचंच आश्चर्य वाटत नाही. तर रविराज उठून तेथून जाऊ लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की किल्लेदार तुम्ही बसा इथे, मीच माझ्या रूममध्ये जातो. तेव्हा रविराज म्हणतो की नको, मी माझ्या गेस्ट रूममध्येच बरा आहे. रविराज म्हणतो की तसाही मी या घरात पाहुणाच आहे, पण पाहुणासुद्धा कसा असेल कारण आता या घरात आपलेपणाच राहिला नाही आहे. तर रविराज म्हणतो की एनिवे जाऊ दे, पण आपण दोघेही एकाच केसवर स्टडी करतो तेव्हा एक जण जिंकणार आणि एक जण हरणार हे नक्की. जेव्हा स्वतःची माणसं अशी परकी होता ना तेव्हा तोच अगोदर हरलेला असतो. तर अर्जुन म्हणतो की त्यासाठी कोण परक आणि कोण जवळचं हे कळलं पाहिजे ना. तेवढ्यात सायली ही तिकडे येऊ लागते आणि अर्जुन आणि रविराजला बोलताना बघते. अर्जुन म्हणतो ज्या व्यक्तीला मी आपले मानत होतो ती व्यक्ती कधीच माझी नव्हती. तर लगेचच रविराज म्हणतो की त्या माणसाने जर स्वार्थी निर्णय घेतले असतील तर त्याला मी काय करू. अर्जुन म्हणतो की मी तर खूप ऐकून घेतलं, पण समोरच्या व्यक्तीने ऐकून घ्यायला पाहिजे. पण त्याने जर त्याचे कान आणि मेंदू बंद ठेवला तर त्याच्या विरोधात जाणं कधी चांगलं असतं. अर्जुन म्हणतो की असं वाटतं की लहानपणापासून आपलं माणूस आपला आहे, पण जेव्हा मोठं झाल्यावरती आपल्याला कळतं की ती व्यक्ती आपली कधीच नव्हती. तर रविराज म्हणतो की ज्या माणसाने स्वार्थी निर्णय घेतलेले आहेत तोच मला आज हे ऐकवतोय. तेवढ्या सायली तिथे येते आणि म्हणते की काय वाद घालतायत. तर अर्जुन म्हणतो की मी वाद घालत नाही आहे. तर लगेचच सायली म्हणते की हे बघा, तुम्ही वाद घालून घरातल्या आनंदाला त्यावरती विरजण घालू नका. तर रविराज म्हणतो की हे मला ऐकवते की तुझ्या नवऱ्याला. तर सायली म्हणते की मी माझ्या घरातल्या माझ्या माणसांना ऐकवते आणि सायली अर्जुनला त्याच्या बेडरूममध्ये जायला सांगते. तर सायली म्हणते की
तुम्ही रविराज सरांना इथे काम करू द्या, तुम्ही वर जा. तर रविराज म्हणतो की तू हे आम्हाला का ऐकवतेस आणि आमच्यामध्ये का येतेस. रविराज म्हणतो की खरं तर तुझ्यामुळे आमच्यामध्ये वाद सुरू झाला आहे आणि आता तू तो मिटवायची भाषा करतेस. रविराज म्हणतो की सायली, हा तुझ्या चेहऱ्यावरचा जो भाबडेपणा आहे ना, तो मी चांगलाच ओळखतो. तर लगेचच अर्जुन म्हणतो की रविराज किल्लेदार त्या माझ्या बायको आहेत. तर रविराज तेथून निघून जातो. तर अर्जुन म्हणतो की झाला का आता तुम्हाला इन्सल्ट करून घेऊन. तर सायली म्हणते की तुम्हाला शांत का बसवत नाही. अर्जुन म्हणतो की त्या किल्लेदाराच्या डोक्यावर तन्वीचं भूत बसलंय म्हणून तो कुणालाही आपलं मानत नाही. अर्जुन म्हणतो की पण तन्वी काय काय उद्योग करते ना, हे त्यालाच माहिती नाहीये. तर इकडे तन्वी ही नागराजच्या मोबाईलवर कॉल करते तेव्हा नागराज राकेशसोबत महिपत आणि साक्षीच्या घरी आलेला असतो. तर साक्षी लगेचच नागराजला तो फोन स्पीकरवर टाकायला सांगतो. तर नागराज म्हणतो की काही सिरियस आहे का. तन्वी म्हणते इथे सायली हीच तन्वी आहे असा सगळ्यांना संशय यायला लागला आहे आणि त्या म्हातारीने आणि त्या कल्पनाने तर कन्फर्मही करून टाकलंय. तर महिपत म्हणतो त्यांच्याकडे काही पुरावा आहे का. तेव्हा तन्वी म्हणते की एकदा शंका यायला लागल्यानंतर पुरावा शोधायला कितीसा वेळ लागेल. तन्वी म्हणते की नशीब समजा अर्जुन अजून काही बोलला नाही, त्याला जर शंका आली ना तर मग आपलं काही खरं नाही. इतकी वर्ष किल्लेदार ज्या मुलीला शोधत होता ती मुलगी सायली आहे. हे जर अर्जुनला कळलं ना तर मग आपली काहीच खरं राहिलेलं नसल्याचे रागाने तन्वी ही त्यांना सांगून फोन कट करते. तर इकडे नागराज म्हणतो खरंच अर्जुन आणि रविराजला जर संशय आला ना तर आपलं काही खरं नाही. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज, 20 वर्षापूर्वी आपण जो खेळ सुरू केला तो असाच संपू द्यायचा का. तर साक्षी म्हणते मग काय करायचं. तर नागराज म्हणतो मी बघतो काय ते. तर लगेचच अण्णा म्हणतात साक्षी मला कॉपी करून आणते का. तर साक्षी म्हणते यावेळेला. अण्णा म्हणते हो, मला चांगले विचार सुचू राहिलेत. तेव्हा साक्षी ही अण्णाला कॉपी आणायला जाते. तर अण्णा नागराजला म्हणतात की माझ्या डोक्यात एक खूप भयानक विचार आला आहे, पण माझ्या पोरी देखत मला तो सांगता आला नसता. तर लगेचच अण्णा म्हणतात की या सायलीला जर संपवायचं असेल ना तर माझ्यापुढे एकच मार्ग आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि त्यामध्ये सायली सुभेदाराला कायमचं संपवायचं आणि त्याच ठिकाणी तिचा कोथळा बाहेर काढायचा. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण विसर्जनाची तयारी करत असतात. तेवढ्यात चैतन्य तिथे येत म्हणतो की माझी काही गरज आहे का. तर पूर्णाजी म्हणते आत्ताशी उगवला का तू. तर कल्पना म्हणते की चैतन्य आता मी तुला सगळी कामं सांगणार आहे बरं का. तेवढ्यात आरामात सोप्यावर बसत चैतन्य म्हणतो की मावशी तू सांगेल ते सगळे कामं मी करतो. तर लगेचच पूर्णाजी म्हणते की हे असं करणार आहेस का तू कामे. तर अस्मिता म्हणते की आज डॅड घरी नाही आहेत आणि अश्विनही क्लिनिकला गेला तेव्हा सगळी जबाबदारी तुला आणि अर्जुनलाच पाडायची. चैतन्य म्हणतो की मग करूया की पाडू जबाबदारी पाड. तेव्हा पूर्णाई म्हणते की रविराज मला वाटतंय की आज मूर्तीचं विसर्जन तुम्ही करावं. रविराज म्हणतो की ज्या व्यक्तीने मूर्ती आणलेली असते त्याच व्यक्तीने विसर्जन करायचं असतं ना. तर पूर्णाजी म्हणते हो. तर पूर्णाजी म्हणते की हो अर्जुन मग तूच मूर्ती घे. तर अर्जुन म्हणतो की चैतन्य आता आराम झाला असेल तर चल मग मदतीला. तेव्हा चैतन्य हा पुढे येतो. तर प्रिया म्हणते की आमच्या घरीसुद्धा राकेश आणि मी असंच भांडत असतो. तर आता इकडे महिपत हा सायलीला मारण्याची फुल तयारी करतो. त्यानंतर त्याच्या माणसाला केबिनमध्ये बोलावून महिपत सांगतो की तू आता त्या अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवायची. घार किती जरी उंच उडत असलेला तरी ती आपल्या पिल्लावर खाली कशी लक्ष ठेवते तसंच तू लक्ष ठेवायचं. तर महिपतचा माणूस म्हणतो ठीक आहे. महिपत म्हणतो की तू त्या सायलीवर नजर ठेव आणि तिचं त्याच ठिकाणी काम कर. तर तो व्यक्ती निघून जातो. इकडे अर्जुन आणि सर्वजण सुभेदारांच्या घरच्या गणपतीला गणपती बाप्पा मोरया म्हणून पूजा करतात. तर लगेचच सायली म्हणते की बाप्पाला रस्त्यात भूक लागेल तेव्हा त्याच्यासाठी शिदोरी आणली, दही भात आणि पोहे. तर लगेचच पूर्णाई म्हणते की बाप्पाला निरोप देताना डोळ्यात पाणी येते बाई. तर आता इकडे तन्वी ही सायलीकडे बघत विचार करते की ह्या सायलीने आता प्रतिमासारखंच अजून दुसरं काहीतरी करायला नको. नाहीतर या सायलीने श्वास जरी घेतला तरीही लोक म्हणतील प्रतिमासारखा श्वास घेतला म्हणून. त्यानंतर आता अर्जुन हा गणपती बाप्पाला घेऊन गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी येतो. तर बाहेर सर्वजण तयारी झालेली असते. सर्वजण नाचत असताना अचानक आता महिपतचे गुंडे त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात.
तर लगेचच सायली ही त्या गुंडाकडे बघून अर्जुनला हाका मारते, तर ते गुंड लगेचच त्यांच्याकडील चाकू काढून तो चाकू सायलीच्या पोटात मारतो. तेव्हा सायली ही लगेचच खाली कोसळते, तर अर्जुन लगेच सायलीला बघून पळतच अर्जुन तिथे येतो. तो गुंड सायलीच्या पोटात दुसरा चाकू खुपसणार, तर लगेच अर्जुन तो चाकू आपल्या हातात पकडतो आणि त्या चाकूमुळे अर्जुनच्या हातातील रक्त हे सायलीच्या भांगेत पडते. तर आता अर्जुन त्या गुंडाला पकडून त्याच्याकडून सत्य वधवून महिपत आणि नागराजला कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.